एड लागलं प्रेमाचं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळा खल्ला रिकामा झाल्यामुळे नाना आणि मंजिरीला खूप टेन्शन आलेलं असतं. तर तिथे त्यानंतर सोनू जिजी दोघे आलेले असतात. तेव्हा दिजी तिथे म्हणते की हे काय होऊन बसलं, सगळ्यांनीच चादरी परत केल्या. तेव्हा आता डोक्याला हात लावून बसलेले नाना तिथे म्हणतात की मला वाटलं होतं की ही जत्रा तरी फळेल. तेव्हा आता जिजी म्हणते की नका जिवारा घोल राहून घेऊ. तर नाना जिजीला सांगतात की ही जत्रा माझ्यासाठी शेवटची आशा होती. ही जत्रा म्हणजेच खात्रीने लागणारी लॉटरी आहे. आता आज संध्याकाळी त्या प्रवीण शेठला आपण कुठून पैसे देणार आहोत. तर तिथे मंजिरीच्या डोक्यात अचानक विचार येतो की आमच्या दुकानातल्या चादरी अशा अचानक फाटक्या कशा काय निघाल्या. आणि आता मंजिरी त्या चादरी उचकून पाहते तर त्या चादरीवरती मंजिरीला आता वेगळ्या दुकानाचं लेबल दिसतं. तर मंजिरी आता विचार करत असताना अचानक मंजिरीचं लक्ष रायाच्या पंढरकडे जातं. तेव्हा ते पंढर लोक लगेच मंजिरी आपल्याकडे पाहते हे लक्षात येताच ते पळतात तिथून. मंजिरीला आता घडलेला सर्व काही प्रसंग लक्षात येतो आणि मंजिरी खूप चिडलेली असते. ती म्हणते की म्हणजे त्या बंड लोकांना त्या चादरी घेऊन याच लोकांनी पाठवलं होतं, तर आता या लोकांना मी अजिबात सोडणार नाही. मंजिरी जिजीला सांगते की मी लगेचच आले. तेव्हा सोनू विचारतो की आता तू कुठे चाललीस. तेव्हा आता मंजिरी म्हणते की मी आले इथे, तू थांब तोपर्यंत. तर मंजिरी तेथून आता रायाच्या पंढरकडे निघालेली असते. तर आता तिथे बैलगाडा शर्यतीला सुरुवात होणार असते आणि बैलगाडा शर्यतीचं पहिलं बक्षीस असतं ₹1,25,000 तर आता नानांच्या डोक्यात विचार येतो की आपण जर या शर्यतीत भाग घेतला तर आपण प्रवीण शेठचं सगळं कर्ज फेडू शकतो. तर इकडे आता रायाचे पंटर खूप हसत आता मजा घेत असतात. इतक्यातच मागून मंजिरी पळत आलेली असते आणि मंजिरी म्हणते की तुम्ही काय केलं. तेव्हा आता डिफिकल्ट म्हणतो की आम्ही कुठे काय केलं. तर मंजिरी त्यांना सडेतोड उत्तर देत म्हणते की काय केलं, नजर चोरून तिथून पळून आलात ना तेव्हाच सगळं कळलं मला. मुद्दाम केलं ना तुम्ही, खोटं बोलून आमचे एक गिराईक तुम्ही टिकू दिलं नाही. तुम्हाला लाज कशी काय वाटली नाही गरिबाच्या पोटावरती पाय देताना. तेव्हा आता तिथे अचानक राया आलेला असतो. तर राया चिडतो आणि मंजिरीला पाहून तिथे त्याच्या पंटरला म्हणतो की ही बाहेर इथे काय करते. तेव्हा आता मंजिरी सांगते की तुझ्या पोराने आमचा धंदा बसवून टाकला, एक गिराईक टिकू दिलं नाही. तेव्हा आता लगेचच रायाची पंटर डिफिकल्ट खोटं बोलतो. रायाला सांगतो की हिच्या दुकानातल्या चादरीच बंडल आहेत. तर राया म्हणतो की आता तुझा धंदा ना तुझ्या चादरीमुळे बसला आहे आणि आता त्याचं बिल तू आमच्यावर अजिबात फाडू नकोस. त्यावरती आता डिफिकल्ट म्हणतो की मगाच्या ओढणीसारखं आणि तिथे सर्वजण आता हसत असतात. तेव्हा मंजिरी रागानेच तेथून निघून जाते. तर राया तिथे आता त्याच्या पंटरला विचारतो की नक्कीच तुम्ही काय मॅटर केलेलं नाही आहे ना. तेव्हा आता रायाचे पंटर लोक म्हणतात की आम्ही काय केले आहे. तर राया म्हणतो की ही खूपच चिडली आहे. तर राया त्याच्या पंटरला सांगतो की ती जाऊ दे, आता आपले मैदान तिकडे वाट बघत आहे. तेव्हा आता डिफिकल्टच्या गळ्यात हात टाकत राया म्हणतो की आता यावर्षी बैलाचा कासरा आपल्या डिफिकल्टच्या हातात असेल. तेव्हा आता त्याचे पंटर लोक म्हणतात की राया भाऊ म्हणजे यावर्षी डिफिकल्ट शर्यतीत भाग घेणार. तर राया म्हणतो की हो, दरवर्षीचा गुलाल हा माझ्या अंगावरती पडतो. म्हणलं आता यावर्षी आपल्या डिफिकल्टच्या अंगावरती पडायला हवा आहे आणि तसंही आपल्याशी टक्कर घेणारं कोण आहे. दरवर्षीप्रमाणे ही वर्षी आपण जिंकूच की. तर आता डिफिकल्ट खूप खुश झालेला असतो. तर आता राया त्याला म्हणतो की जास्त खुश होऊ नकोस, जर मागं पडला तर मी तुला मोडला. तर डिफिकल्ट आता रायाला म्हणतो की राया भाऊ तसंही आपल्याशी टक्कर द्यायला कोण उभं राहणार आहे. तर लगेचच रायाचा एक पंटर तिथे रायाला म्हणतो की राया भाऊ आणि यावर्षी ₹1,25,000 बक्षीस आहे. तेव्हा राया म्हणतो की इथे प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न आहे तो मानाच्या फेट्याचा. तो मानाचा फेटा ज्याच्या डोक्यावरती चढतो ना, अख्ख्या पंढरपुरात त्याचंच 1 वर्ष राज चालतं. तर राया आता तिथे डिफिकल्टला विचारतो की तुला सगळं काही जमणार आहे का. तेव्हा रायाला शब्द देत डिफिकल्ट सांगतो की बघ त्या बैलगाड्याची कशी बुलेट ट्रेन करतो ते. तेव्हा आता राया म्हणतो की चला मग. तर आता रायाची पंटर लोक तिथे मोठ्या मोठ्याने रायाच्या नावाचा घोषणा करत तिथून निघालेले असतात. तर तिकडे मंजिरी जातात. जिजी म्हणते की अगं मंजिरी तू कुठे होतीस. तेव्हा आता मंजिरी म्हणते का काय झालं. तर लगेचच जिजी सांगते की अगं मंजिरी तुझे नाना ना बैलगाडा शर्यतीत भाग घ्यायला गेले आहे. तेव्हा आता मंजिरीला धक्का बसतो आणि धक्क्यानेच विचारते की काय हे सगळं काही जमणार आहे का त्यांना. तेव्हा जिजी म्हणते की हो, म्हणूनच तर मी तुझी वाट बघते, चल आपण त्यांच्याकडे जाऊयात. तर इकडे आता बैलगाडी शर्यतीला सुरुवात होणार असते. तर नानांनी तिथे भाग घेतलेला असतो. इतक्यातच शशिकला आणि ईशा तिथे आलेल्या असतात. तेव्हा शशिकला म्हणते की सणावर चढणाऱ्या वयात तुझ्या काकाने बैलगाडा शर्यतीत भाग घेतला आहे. इतक्यात ईशा म्हणते की मम्मी ते जिंकले तर. तेव्हा शशिकला तिच्याकडे रागाने पाहते. तर लगेचच आता ईशा तिथे शब्द बदलत म्हणते की नाहीच जिंकणार. इतक्यातच आता मंजिरी जिजी आलेले असतात. ते नानांकडे पळत येतात आणि नानांना खाली उतरण्यासाठी सांगत असतात. तेव्हा आता नाना सांगतात मी नाही खाली उतरू शकत.
इथे 1,15,000चं बक्षीस आहे. तेव्हा आता मंजिरी म्हणते की अहो नाना कोटीचं असू देत, आपल्याला काय करायचं आहे. तर लगेचच नाना म्हणतात की आणि तो संध्याकाळी प्रवीण शेठ आला तर त्याला काय सांगणार आहोत आपण. काही झालं तरी मला शर्यतीत भाग घ्यावाच लागेल असं नाना म्हणतात. परंतु जिजी हट्ट धरून बसलेली असते आणि त्यांना खाली उतरण्यासाठी सांगत असते. तर नाना आता खूप रडत असतात. तर नाना तिथे म्हणतात की एखादा माझा मोठा मुलगा असता तर त्याने यामध्ये भाग घेतला असता आणि आता परिस्थितीसमोर मी गुडघे टेकले आहे. आपल्यावरती 2 पोरांची जबाबदारी आहे. नानाचं ते बोलणं आता मंजिरीच्या जिव्हारी लागलेलं असतं. तर नाना आता डोळे पुसतच तिथे जिजी आणि मंजिरीला सांगतात की आता काही नाही, मी शर्यतीत भाग घेणारच. आता आर नाहीतर पार. आता नानांनी ठरवूनच टाकलेलं असतं. तर जिजी सुद्धा खूप रडत असते आणि जिजी नानांची समजूत घालत म्हणते की बस झालं. अहो आपलं सगळं केलं तरी चालेल, परंतु तुम्ही यात भाग घेऊ नका. हवं तर आपण घर विकूयात. तेव्हा आता शशिकाला लगेच म्हणते की विकाच, मी तरी ते घ्यायलाच बसले आहे. तर जिजी आता खूप रडत असते आणि नानांना सांगत असते की अहो तुम्हाला आता काय झालं तर आम्ही कुठे आधार शोधायचा आहे. तर आता जिजी नानांना स्वतःची शपथ घालते. तेव्हा नानांकडे कुठलाच पर्याय उरत नाही आणि नानांना आता नाईलाज असतो. तेव्हा आता ज्याची बैल नानाने घेतलेली असतात तो व्यक्ती लगेचच तिथे म्हणतो की सरदेशमुख, तुम्हाला बैलगाड्या शर्यतीत भाग घ्यायचाच नव्हता तर कशाला ही बैल घेतलीत. उगाचच आता पैसे बुडतील आमचे. तेव्हा जिजी म्हणते की पैसे बुडले तरी बुडले, हाडं मोडण्यापेक्षा ना पैसे बुडलेलेच चांगले आहेत आणि नानांना आता जिजी खाली उतरण्यासाठी सांगते. तर मंजिरीला आता प्रवीण शेठचं बोलणं आठवतं आणि त्यानंतर नानांचंही. तर इकडे आता जिजी नानांना घेऊन आलेले असते आणि नानांना विचारत असते की अहो तुम्ही जरी त्या शर्यतीत भाग घेतला असता तरी जिंकला असतात का. तेव्हा आता नाना म्हणतात की माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. जिजी म्हणते की अहो मार्ग निघत असतात, उगाचच जीवाला घोर लावून ठेवायचा. तर आता बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतलेला असतो त्यांची नावं तिथे पुकारत असतात. तेव्हा आता मंजिरीचं नाव घेतल्यानंतर तिथे जिजी नानांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता जिजी म्हणते की या पोरीला काय अचानक अवदसा आठवली, चला काहीतरी करून बसेल. असं म्हणून नाना आणि जिजी तडक निघतात ते बैलगाडा शर्यतीकडे. तर इकडे आता राया डिफिकल्ट दोघेही आलेले असतात. तर राया तिथे डिफिकल्टला सांगत असतो की भावा तुला जमेल ना हे सगळं, जिंकायचं आहे बरं का आपल्याला. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणतो की राया भाऊ तुम्ही काळजीच करू नका. इतक्यात आता मंजिरी तिकडे बैलांकडे आलेले असते आणि बैलांना सांगत असते की बाबांनो आज ना आमच्या नानांना खूप वाईट वाटलं, कारण त्यांना वाटलं की त्यांचा मुलगा असता तर तो या शर्यतीत भाग घेतला असता, परंतु मी आहे ना त्यांच्यासाठी, मी सुद्धा माझ्या घराचा भार उचलूच शकते की. तर आता राया त्याची पंटर लोक मंजिरीचं हे सगळं काही बोलणं ऐकत असतात. तर मंजिरी बैलांना सांगत असते की बाबांनो मी जरी नवखी असले तरी तुम्ही सराईत आहात की या शर्यतीत. तर बैलांना आता मंजिरी विनंती घालत असते आणि म्हणते की आज माझी मदार तुमच्या हाती आहे, आज माझी तेवढी लाज राखा, खरंच मी तुमच्या पाया पडते. तर मंजिरी आता पटकन बैलगाडीत चढत असते. इतक्यात तिचा तोल जातो आणि ती पडायला लागते. तेव्हा आता लगेच राया मुद्दाम टोमणा मारत मंजिरीला म्हणतो की साधी हिला ओढणी सांभाळता येईना आणि निघाले आहे बैलाचा कासरा धरायला. या शर्यतीत भाग घ्यायचा असेल ना तर इथे मनगटात रग लागणारा माणूस लागतो. तेव्हा आता मंजिरी सडेतोड रायाला उत्तर देत म्हणते मी जिंकेन हारेन मला काही माहीत नाही, परंतु निदान मी तुझ्यासारखा लोकांना त्रास तरी नाही देणार. तर आता मंजिरीने बैलाचा कासरा ओढून धरलेला असतो. तर तिथे आता राया त्याच्या पंटरला म्हणत असतो की काय बोलते रे ही. तेव्हा आता डिफिकल्ट म्हणतो की राया भाऊ ती तशीच आहे, तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तर इकडे आता शशिकाला ईशाला सांगत असते की दृष्ट लागण्यासारखी पोरगी आहे, 100% आता या शर्यतीत हातपाय मोडून घेईल, परंतु आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बिना पैशाचा बिना तिकिटाचा पिक्चर बघायला मिळतो आहे ना. तेव्हा आता ईशा हसतच म्हणते की अगदी बरोबर बोलतेस मम्मी तू. इतक्यातच तिथे आता शर्यतीला सुरुवात होणार असते आणि नाना जिजी आता मंजिरीची समजूत घालण्यासाठी आलेले असतात, परंतु तेथून आता त्यांना हाकललं जातं. तर मंजिरीला मुद्दाम आता राया टोमणे मारत म्हणतो की कासरा धर नीट, आले मोठी शर्यतीत भाग घ्यायला. तर आता रायाने टोमणा मारल्यानंतर त्याची पंटर लोक मंजिरीवरती हसत असतात. तर राया म्हणत असतो की चला चला फॅमिली ड्रामा तिकडे करायचा. डिफिकल्ट मुद्दाम आता मंजिरीला परत टोमणे मारायला लागतो आणि म्हणतो की हे काय आमटी भात करण्यासाठी सोपं आहे का, आले मोठी शर्यतीत भाग घ्यायला. तर आता पंटर लोक सुद्धा हसत असतात. तर रायाचे पंटर तिथे म्हणतात की अय डिफिकल्ट त्या पोरीचं जाऊ दे, तुझं काय जिंकशील ना की राया भाऊला सांगू कासरा धरायला. तेव्हा आता तो डिफिकल्ट म्हणतो की जरी हे डिफिकल्ट असलं ना तरी डिफिकल्ट हा एका पोरी पुढे हलणार शक्यच नाहीये. तर राया आता तिथे डिफिकल्टला सांगतो की पिस्तुल्या तुला जमणार आहे ना भावा, आपल्याला जिंकायचं आहे, काही पण कर.
तर त्यानंतर आता तिथे काउंटिंग केलं जातं आणि त्यानंतर आता शर्यतीला सुरुवात होते. तर डिफिकल्ट सगळ्यात पुढे असतो आणि आता शर्यतीला सुरुवात झालेली असते, परंतु मंजिरीची गाडी काही पुढे जातच नसते. बैल त्याच जागेला उभे असतात. तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर जिजी, सोनू, नाना कोणालाच काहीच समजत नसतं की नक्की काय झालं आहे. ईशा आणि शशिकला मात्र मंजिरीची होणारी मज्जा बघत असतात. तर आता मंजिरी त्या बैलांना विनंती करत असते. तेव्हा राया म्हणतो की अशी पळत असतात का बैल? आणि त्यानंतर आता राया ओरडल्यानंतर लगेचच बैल धाव घ्यायला लागतात. तेव्हा आता मंजिरी पुढे तर जाते, परंतु अचानक बैलगाड्याचे चाक एका ठिकाणी अडकलेलं असतं. तेव्हा आता मंजिरीला परत खूप टेन्शन आलेलं असतं. तर रायाची पंटर लोक रायाला सांगत असतात की राई भाऊ, अरे बघ त्या पोरीच्या गाडीचं चाकच अडकलं आहे. तर शशिकलाला आता खूप मजा वाटत असते आणि शशिकला म्हणते की आता कसली जिंकते ही. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता मंजिरीची अडकलेली गाडी रायाने पुढे घेतलेली असते आणि त्यानंतर मंजिरीची बैल इतकी धाव घेत असतात वेगाने की आता ती डायरेक्ट एक नंबर असणाऱ्या डिफिकल्टच्या गाडीला टक्कर द्यायला निघते. तेव्हा आता राया पळतच येतो आणि डिफिकल्टला म्हणतो की अरे डिफिकल्ट पळवू ना गाडी. डिफिकल्टला खूप टेन्शन आलेलं असतं कारण मंजिरी त्याच्या पुढे निघालेली असते. तेव्हा आता राया पटकन पळत येतो आणि बैलाचा कासरा आपल्या हाती घेतो. तर आता राया की मंजिरी या शर्यतीत नक्की कोण जिंकणार हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच समजणार.